मी सध्या अधिवेशनामध्ये आणि अधिवेशनामध्ये आपण पाहतोय, मी माझा कॅमेरामॅन सावंतला सुद्धा सांगेल, योगेश सावंतला, की ही सगळी दृश्य दाखवावी. बघा, जेव्हापासून ही बातमी समोर आलेली आहे, बरेचसे नेते पदाधिकारी आहेत, त्यांच्या इंटरव्ह्यूज या ठिकाणी सुरू झालेले आहेत आणि पत्रकारांकडून सर्व लोकांच्या, सर्व नेत्यांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या घेतल्या जातात. कैलास पाटील आपल्या सोबत आहे. कैलासजी, ज्या पद्धतीची भाषा वापरली, Y+ सुरक्षा आहे त्यांना, आणि तुमचेच खासदार आता तुमच्या पक्षातून गेले, शिंदेच्या शिवसेनेमध्ये आले, धमकी देत आहेत पत्रकार. सत्तेची मस्ती किती असते हे आपल्याला काही 2 दिवसात समजेल. म्हणजे एखादा खासदार किंवा एखादा लोकप्रतिनिधी, आपण लोकप्रतिनिधी म्हणजे नेतृत्व करताना आपण कशा जबाबदारीने वागलं पाहिजे आणि 2 दिवसात सत्तेत गेल्यानंतर तुमच्या भाषेत किती बदल होतो, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि मला मगाही म्हणलं मी की यांना सुरक्षा का दिली. आपल्याकडे पोलिसांवर एवढा ताण असताना, गुन्हेगारी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढले, असं ड्रग्ज असू द्या, गुन्हेगारी असू द्या, सगळ्या गोष्टी एवढ्या वाढलेल्या असताना ताण आहे पोलीस यंत्रणेवर, त्यांना संरक्षण का दिलं. विरोधक म्हणून आता तुमची भूमिका काय? आमची भूमिका आहे की सरकारनं आधी स्पष्ट करावं, असा कुठला त्यांना धोका होता की त्यामुळे सुरक्षा द्यावी लागली, आणि मग तुम्ही त्यांना सुरक्षा, सर्वसामान्य माणसं, विरोधी पक्षातले कार्यकर्ते आणि पत्रकार यांना धमकवण्यासाठी दिली का, याचं स्पष्टीकरण सरकारने देणं गरजेचं आहे. नक्कीच हा मुद्दा तुम्ही अधिवेशनात उपस्थित करणार का? नक्की करणार. नक्कीच आपण पाहतोय मुद्दा अधिवेशनात उपस्थित करणार. गणेश थोरात आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. गणेश, तिकडे नेमकं काय घडलं? या वक्तव्याचं समर्थन आहे का? भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते रवींद्र चव्हाण, या प्रकरणावर एकही प्रतिक्रिया न देता ते निघून गेले. राजूल पाटील संदर्भात गणेश पुन्हा येतो तुमच्याकडे, पुन्हा तुमच्याकडे चालू आहे. गणेश, बोला, नेमकं तिकडे काय घडलं होतं? नक्कीच पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसापासून खासदार फुटीच्या बातम्या आपण दाखवत आहोत, आणि त्यातच आता संजय दिना पाटील हे माध्यमांशी नक्की काय बोलणार या संदर्भात आपण चर्चा करण्यासाठी नेहमीच त्यांच्या भांडूप या निवासस्थानी जात असतो. मात्र आज त्यांचा पारा चढलेला आहे. आपण त्यांना अनेक प्रश्न विचारल्यानंतर संजय राऊतांचे प्रश्न असतील या सुनील राऊतांचे प्रश्न असतील, तर त्यासोबत राजूल पाटील हे नक्की कुठे या संदर्भात प्रश्न विचारला असतात. त्यांनी थेट माध्यमांना धमकी दिलेली आहेत आणि ते उभे राहू नका आणि मारण्याची धमकी त्यांनी दिलेली आहे. कुठे तक्रार करायची असेल तर करा, असं देखील त्यांचं म्हणणं आहे. मात्र पाहिल्यानंतर अशा प्रकारचे खासदार जे आता शिवसेना शिंदे गटात आलेले आहेत त्यांना आपण नेहमीच विचारत असतो. मात्र या संदर्भात पाहायला गेलं तर अनेक खासदारांचे थोडंसं थांबतोय. प्रकाश सुर्वे बोलतायत. कधी त्यांच्या तोंडातून असं वक्तव्य आलेलं नाही. कदाचित त्यांना कोणीतरी खूप एक केला असेल, कदाचित तुम्हाला उद्देशून नसतील बोलते, दुसऱ्या कोणाला तर बोलतील. पत्रकारांनाच बोलले ते, कारण की पत्रकार त्यांच्याशी ज्यावेळेस प्रतिक्रिया मागायला गेले त्यावेळेस पत्रकारांना शिवी तर दिली, परंतु जीवे मारण्याची पण धमकी दिली. पुन्हा इथं आलात तर तुम्ही राहणार नाही म्हणून. परंतु या गोष्टीचं समर्थन लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही करणार का? राहणार नाही म्हणून असा बोला, जीवे मारण्याची धमकी, तुला ठार म्हणून टाकेल, त्याला जीवे मारण्याची म्हणतात. ठार मारण्याची धमकी दिली आहे. मला नाही वाटत संजय पाटील अशी काय करते. संजय पाटील चांगले, सुसंस्कृत आणि सभ्य माणूस आहे. त्याच्या उभ्या आयुष्यात त्याच्यावर एक साधी एनसी सुद्धा नाही आहे. आम्ही त्यांना चांगले ओळखतो, आमचे चांगले मित्र आहेत. ते असे करतील असं मला वाटत नाही. तुम्ही म्हणताय की एक एनसी नाही, ते सभ्य व्यक्ती आहे म्हणून. सभ्य व्यक्तीच्या तोंडातून अशा गोष्टी शोभून दिसतात का? आणि तेच सभ्य व्यक्ती काही माध्यमांच्या इंटरव्ह्यूज मध्ये म्हणतात मी आतापर्यंत 5 खून केलेत म्हणून. संजय पाटील तसं कधी बोलणारे नाहीत. तर गणेश, ऐकला आपण प्रकाश सुर्वे काय म्हणतायत. एकीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष यावर काही प्रतिक्रिया न देता गेले. प्रकाश सुर्वे यांचं म्हणणं जे आहे या सगळ्याबद्दलचं की ते सुसंस्कृत आहेत असं म्हणतायत प्रकाश सुर्वे. पाहायला गेलं तर खासदार म्हणून संजय दिना पाटील यांच्या आपण भांडूप निवासस्थानी गेलो असता, त्या ठिकाणी त्यांना प्रश्न विचारला होता तो राजूल पाटील संदर्भात. राजूल पाटील नक्की कुठे या संदर्भात ते त्यांचा पारा चढला, आणि पारा चढल्यानंतर त्यांनी थेट पत्रकारांना जे आहे ते शिवराळ भाषा असेल या धमकीची भाषा त्यांनी वापरलेली आहे. इथे थांबू नका, तुम्हाला थांबून देतो म्हणजे मोठे उपकार करतो का, असेच देखील त्यांनी भाषा वापरलेली आहे. मात्र अशा प्रकारे आता या संदर्भात दखल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कशा प्रकारे घेणार हे देखील पाहणं गरजेचं. मात्र पाहायला गेलं तर थेट या अगोदर देखील अनेक पत्रकारांना त्यांनी मोबाईलवरती असेल या कॅमेऱ्यासमोर बोलले. मात्र आज देखील त्यांच्या घराच्या बाहेर आपण प्रश्न विचारला असता. साधा प्रश्न होता, नक्की राजूल पाटील हे नक्की कुठे आणि कोणासोबत. तर या संदर्भातल्या प्रश्नावरती ते चिडले, त्यांचा पारा चढला, आणि त्यातच त्यांनी पत्रकारांना आविरावीच्या भाषेत बोलायला सुरुवात केली. या ठिकाणी पोलीस देखील आहेत, तुम्ही काय करायचं ते करा, बिंदास करा, असं देखील त्यांचं म्हणणं होतं. मात्र शिवराळ भाषा असेल, धमकी देणं असेल, इथे थांबून देणार नाही, अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी झाल्या. मात्र पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून संजय
संजय पाटील संदर्भातलं संजय राऊत असतील या सुन राऊत असतील हे अनेक शिवसैनिक असतील या अनेक लोक त्यांच्या विरोधात बोलत होते का तर त्याचं कारण म्हणजे पक्ष सोडून गेल्यानंतर अनेक लोकांच्या प्रतिक्रिया येत होत्या. मात्र अशा प्रकारचे त्यांना संजय राऊतांसंदर्भात देखील विचारलं असतं ते नेहमीच चिडण्याची भाषा आपल्यासमोर आलेली आहे. पाहिलं तर नक्की त्यांचा चीड जो आहे तो कोणावरती आणि तो राग जो आहे तो पत्रकारांवरती काढताना आपल्याला पाहायला मिळतं. मात्र असं असताना अनेक पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी होता आणि त्यांचा ताफा हा मुंबईच्या दिशेने निघत होता आणि त्यावेळेस आपण त्यांना थांबवलं आणि थांबवलं म्हणजे त्यांना विचारपूस केली की या संदर्भात काय तुमची माहिती आहे काय बोलणार. मात्र असं असताना थेट संजय पाटील यांनी थेट धमकी दिलेली आहे पत्रकारांना. काही लोक मीडिया त्या ठिकाणी ती कव्हरेज करत होते त्यासोबत त्यांनी शिवराळ भाषा देखील वापरली. मात्र असं असताना अनेक पोलीस देखील तिकडे होते मात्र काही करू शकले नाही. पाहिलं त्यांचे अनेक बॉडीगार्ड असतात त्यासोबत मुलं देखील त्यांच्या सोबत असतात. मात्र अशा प्रकारे कितपत योग्य आहे की पत्रकारांना त्यांच्या प्रश्नावरती प्रश्न विचारले असता अशा प्रकारचे बोलणं. मात्र असं असताना आता त्या संदर्भात आता नक्कीच गणेश अपडेट्स घेत राहू.